ताप पटकावलाय. पहिली मॅच इथून संपन्न झाली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन, त्यापूर्वी जाऊयात आपण मुख्य व्यासपीठावरती. दॅट्स ऑल फ्रॉम प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू. येस थँक्यू पियुष. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय जयजी पेमारे सर उपस्थित आहेत. यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्याची मी विनंती करतो. त्याच समयात या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय संजयजी कोलंबे सर उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. हॅलो चेक. हॅलो. मान्यवरांना विनंती करेल की आपण असं नसतं व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मॅच ऑन होते. आपण जाऊया आजच्या दिवसातली दुसरी मॅच. चांदई सुपर किंग्स वर्सेस आगरी वॉरियर्स कांडस यांच्यातील लढत असेल आणि या पहिल्या इनिंग्ससाठी या सामन्यासाठी जोडले जातील मनीष मुंडे. हॅलो. थँक्यू. कर्जत प्रीमियर लीग पर्व 5वे स्पर्धेला सुरुवात होतीये. आजचा दिवस आपण पाहतोय की तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातली ही दुसरी लढत आपणासमोर येते. चांदई सुपर किंग विपक्ष आगरी वॉरियर्स खंडस या दोन संघादरम्यानची मॅच. गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच अतिरिक्त चेंडूने श्री गणेशा. स्पर्धेला सुरुवात करत असताना आपण ज्यांचं पूजन केलं ते 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती गणपती. आकार तो ब्रह्म हा उकार तो विष्णू मकार महेश जाणी येला. ऐसे तिन्ही देव जेतोणी उत्पन्न तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची या. ज्यांच्या कुशीतून या देखण्या स्वराज्याची निर्मिती झाली त्या राजमाता जिजाऊ आणि ज्यांच्या पुत्राने या स्वराज्याची निर्मिती केली ते राजशिव छत्रपती आणि ज्यांनी 21 दिवस नरकवास भोगला आणि या स्वराज्याला मात्र एक सुराज्य बनवलं ते बालशंभूराजे यांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी मनीष मुंडे मॅन फ्रॉम वालोली माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. एकीकडे चांदई सुपर किंग तर दुसरीकडे आगरी वॉरियर्स कांडस या दोन संघादरम्यानची आपल्याला चांगली मॅच पाहायला मिळेल. अगदी चांगली कडवी झुंज आपल्याला एक मैदानावरती पाहायला मिळेल. एकाच पटरीवरती दोन ट्रेन, एकाच नाण्याच्या दोन बाजू. एकीकडे चांगला फलंदाजाचा तोफखाना, तितकाच गोलंदाजांचा तोफखाना, तर प्रतिस्पर्धी संघ तितकाच तुल्यबळ. एकाच पारड्यामधले दोन वजन आपल्याला एका ठिकाणी पाहायला मिळतील. पहिला व्हाईट बॉल आला, त्यानंतर आल्या 2 धावा. एक धाव आली आणि धावफलकावर मात्र धाव येऊन पोहोचल्यात 2. अगदी चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी नितेश सर आपल्या संभवित गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. संदीप सर मैदानावरती सामना अगदी चांगला चालू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस गोलंदाजीच्या मेरिटनुसार मैदानावरती गोलंदाजी करत असतो त्यानुसार जर फलंदाजी झाली तर फलंदाज मैदानावरती सक्सेसफुल ठरला जाते आणि त्या मेरिटनुसार फलंदाजी करतोय का हे पाहणं देखील महत्वाचं असेल. आता फलंदाजाला स्पर्श करून गेला स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे. पहिल्या सत्रातील पहिला दर्जेदार देखना नाट्यमय चौकार. अक्षर जरूर म्हटलं जाईल. शबनम से क्या फूले जब तक बरसात न हो. शबनम से क्या फूले खिले जब तक बरसात न हो. आपकी तस्वीर से क्या जी भरे जब तक आपकी मुलाकात न हो. ज्यावेळेस आपली मैदानावरती मुलाकात होत नाही तोपर्यंत कुठला संघ किती तुल्यमय मातबगर आहे हे समजणं खूप कठीण आहे. चौकार येतोय. चौकार आल्यानंतर समंजसपणाचं लक्षण मैदानावरती येतंय. कारण की अगदी काही खेळाडू आपण बघितलं जातं नितेश सर की ज्यावेळेस चौकार येतो त्यावेळेस पुनश्च एकदा मोठा फटक्या मारण्याच्या नादामध्ये बीट होतं. म्हटलं तर जो चौकार आला तर दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल आला तर 2 चेंडूची सरासरी होते 2.00. या चेंडूवर 1 धावसंख्या आली म्हटलं तर 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं की 5 धावसंख्या मैदानावरती मात्र जमवल्या जातात. चौकार आणि एकेरीच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय तर तब्बल 7 या आकड्यावरती. दरम्यान इथे पारितोषिक येतंय मनीष. आपण पारितोषिकाकडे जाऊया. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी कोणताही गोलंदाज चांदई सुपर किंगचा असेल त्याच्यासाठी हे पारितोषिक लागलं गेले. भाऊ हिरू भोईर आणि त्याच्या समेत आदरणीय संजय कोलंबे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येते. विकेट हॅट्रिक जर नोंदवले तर तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओव्हर टू मनीष. थँक्यू.
दांडीगुल केली जाते या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतला जातोय 7व्या क्रमांकाचा नियम आणि 7 धावा धावफलकावर असताना पहिल्या क्रमांकाची विकेट मैदानावरती जाते. मोक्याच्या क्षणी संदीप सर मैदानावरती डोक्याची घंटे वाजली जाते. शंकाच नाहीये, परंतु इथे जाऊया पाहुण्यांच्या स्वागत समारंभाकडे. आपण पाहतोय या ठिकाणी ॲडव्होकेट भूपेश पेमारे उपस्थित आहेत. मी विनंती करेल प्रभाकरजी दिसले यांना की आपल्या शुभ हस्ते भूपेशजी पेमारे यांना सन्मानित करायचं आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर हे फार मोठं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. गतवर्षी त्यांनी सुद्धा याही वर्षी आपण पाहतोय पात्रच प्रीमियर लीगसाठी फार मोठी मेहनत घेतली होती. ओव्हर मनीष. नक्कीच अगदी आपण संदीप सर प्रत्येक मान्यवरांकडे लक्ष देतोय, पण अगदी आपण 2 मान्यवरांकडे अगदी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. एक तर वावळोली गावचे आमचे राजेशजी मोडक असतील आणि तमनाथ गावचे आमचे वासू भोईर अगदी या स्पर्धेसाठी जीव ओतून या स्पर्धा घडवण्यासाठी अगदी चांगली मेहनत आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून मात्र त्यांच्याकडून घेतली जाते. यावर काय मत असेल? यस, नक्कीच. जर पाहायला गेलं तर परवा 5वं चालू आहे. कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक सदस्यांचा उल्लेख होणं फार गरजेचं आहे, कारण ही मेहनत आहे. कारण हे दिव्य स्वप्न आपण सत्तेत साकारतोय आणि कर्जतकरांचा तो हातभार इतकं मोठं पाठबळ या ठिकाणी लाभलं गेलं. त्यामुळे नक्कीच कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याचा या ठिकाणी आभार व्यक्त करेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय दाजी ऐनकर सर उपस्थित आहेत. यांना सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. जरूर मान्यवरांचे या ठिकाणी सन्मान केला जाईल, स्वागत केले जाईल, कारण की आपली आदरणीय दाजी ऐनकर आपण पाहतोय प्रभाकर भाऊ दिसले यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. गुट्टा टेक तमाशा देख अगदी फटक्याला चांगल्या दिशेने कडवट केलं जाते, पण त्या ठिकाणी आपण पाहता स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या ठिकाणी उपस्थित आहे. चेंडूची उचलणे फेकी करतात तितपत या ठिकाणी आपण पाहताय की धावफलकावर मात्र धावा जोडल्या जात आहेत. 2 या धावसंख्येने धावफलक आपण पाहताय की जाऊन पोहोचलोय ते तब्बल 9व्या आकड्यावरती. आपण पाहाल की स्वप्नील विपुल आणि केदारी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे वैभव थेर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांदोय गावातील गोलंदाज आहे अगदी वेगवान गोलंदाज वेगावर स्वार पंचांकडे अपील मागितली जाते. फलंदाज स्वतः मैदानातून बाहेर निघतोय. 2ऱ्या क्रमांकाची विकेट आपण पाहताय की 9व्या धावसंख्येवर लागली जाते. अगदी नाजूक परिस्थिती आपण पाहताय. अवघड जागेवरचं दुखणं मैदानावरती आता मात्र चालू झालंय. आयोजन भारी गाजणार कर्जत प्रीमियर लीग. राणेचं आयोजन भारी गाजणार कर्जत प्रीमियर लीग. 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 थँक्यू डीजे. कर्जत प्रीमियर लीग पर्व 5वे कशेळचं हे भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज अशी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. तेवढेच ताकदीचे संघ मालक आणि आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्टँड आपण पाहताय की क्रिकेटचे दैवत ज्यांना म्हटलं जातं आहे तर सचिन रमेश तेंडुलकर यांचा स्टँड आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 1983 वर्ल्ड कप स्टँड आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर 2011चा वर्ल्ड कप स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आपण पाहताय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. एकच जाब या ठिकाणी पूर्ण केली जाते. संघर्ष आणि संघर्ष याच दरम्यान अशोकजी अहेंकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं विपुलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. एक धाव धावसंख्येत आपण पाहाल 1 आकड्याने भर पडली आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 10 या आकड्यावरती. आपण आधी उल्लेख जरूर केला सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक आपण पाहते. या ठिकाणी स्क्वेअर लेग रिझर निवडले. या चेंडूने फ्लिक केला जात आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. एकच जाब या चेंडूवर मिळाली जाईल आपल्याला. 1 या धावसंख्येने धावफलकात बदल होईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 2 बाद 11 या आकड्यावरती. विपुल अहिंकर आणि त्याच्या समवेत आपण पाहाल की संदीप कालन ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. तो गोलंदाजी मायकवर वैभव थेर हा गोलंदाज पाहायला मिळतो. अगदी वेगवान स्वार असलेला गोलंदाज आहे. चांगला चेंडू आहे पडल्यानंतर अगदी उचली घेणारा चेंडू. फलंदाज मात्र आशाभूत चेंडूकडे पाहत राहिला की चेंडू आपल्या फळी खरून मात्र निघालाय जरूर, पण तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन घुसावतोय. तो देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल पडले जातात. पियुष बाबरे सर मैदानावरती जसे जसे डॉट बॉल पडले जातात तसं तसं फलंदाजी करणाऱ्या संघावर अगदी दडपण येत जातं. थोडा बॅकफुटवर जातोय की काय असा विचार मात्र फलंदाजी करणारा संघ जरूर केला जाईल, पण आपल्याकडे ती वेळ आहे. आपण दाखवून दिलं पाहिजे की मैदानाचे दादा आपण देखील आहोत. एक दाब या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसरा दाबाचा कॉल होतोय का, पण एकच दाब या ठिकाणी येईल. एक दाब्याने धावफलक मात्र बदललं जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय.
ते 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्येने 12 या आकड्याने आपल्याला भरपूर काही दिलं मित्रांनो. 12 या आकड्याने दिलं काय, तर राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस 12 जानेवारीला झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 अखंड हिंदुस्थानच्या जन्मस त्यांनी आपल्या पोटी मात्र जन्मास घातलं आणि त्यांनी या स्वराज्याची निर्मिती केली ते राजशिव छत्रपती. 12 धाबा आपण पाहताय की धावपळकावर लागले जात आहेत. आमचे डीजे मास्टर किरण आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगले डीजे ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर अगदी म्हटलं तर जशाच तसं उत्तर दिलं जातं. इट का जवाब पत्थर से. जर मैदानावरती पंच चांगली कामगिरी करू शकतात, फलंदाजी करू शकतात, समालोचक जर करू शकतो तर मी का करू शकत नाही, याचं ज्वलंत उदाहरण आमचं डीजे किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ लागलं जाईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल, प्रारंभ केला जाईल तिसऱ्या षटकाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय किरण. हा देखील चांगला चेंडू आहे. तू मैदानावरती होते. 3-3 शतरक्षक अगदी चेंडूच्या जवळ आहेत. 10 मीटर या अंतरावर असताना देखील आपण पाहत आहे की ही झेल सुटली जाते. संदीप सर, मैदानावरती ज्या ज्या वेळेस झेल सुटली जाते, अगदी कर्णधाराचं एकच म्हणणं असतं, जरी तुम्ही चौकार अडवण्याचे एफर्ट्स मैदानावरती दिले नाही तरी चालेल, पण तुम्ही मैदानावरती झेल पकडणं गरजेचं आहे. कारण की क्रिकेटचं पहिलं सूत्र आहे, चेंडू पहिलं युद्ध चालू असताना त्या कुरुक्षेत्रामध्ये आपण रुजत असताना एकच सूत्र मैदानावरती वापरलं जातं, पकडा कॅच आणि जिंका मॅच. आणि ती झेल मैदानावरती अगदी आपण पाहताय की सुटली जाते. टॉस चेंडू आपण पाहिला की त्याला कडबट केलं जातं. आपण पाहताय की अगदी कार्पेट फटका मैदानावरती पाहायला मिळतात. पुस्तकी फटके मैदानावरती येणं गरजेचं आहे. फटके कसे येऊयात पण धावा येणं धावपळकावर गरजेचं आहे. धावपळक मात्र हलतं राहायला पाहिजे प्रत्येक चेंडूवरती. त्यावेळेस आपण मात्र विजयाचा महामेरू, एक धावसंख्येचा डोंगर प्रतिस्पर्धी संघापुढे जर आपल्याला कडवी झुंज द्यायची असेल तर आपल्याला धाव्यांचा डोंगर मैदानावरती रचावा लागेल. आणि तो रचत असताना धावपळक मात्र जम पोचलंय ते 2 बाद 15 या आकड्यावरती. मोठा फटका एक्झिक्यूट केला जातोय. काव कॉर्नर रिजन मात्र निवडलं. चेंडू वन बाउन्स, चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे 4 धावसंख्येसाठी आलेला एक बऱ्याचशा उशिरानंतर एक नवा संजीवनी घेऊन येणार एक कलात्मक फटका. चेंडू सरळ सीमा पार, चौकार. आहे कठेवरी उभा आहे तोच या दुनियेचा बाप आहे. पंचाच्या डाव्या एसटीने गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. हा देखील अक्रॉस लाईनचा फटका, पुल अँड सक्सेसफुल. चेंडूला मात्र सीमा रेषे पलीकडे धाडले. 6 धावसंख्येसाठी आलेला षटकार. मैदानावरती षटकार येतोय बऱ्याचशा वेळानंतर. अगदी मैदानावरती आता मैदान तापताना आपल्याला पाहायला मिळतंय. जसं जसं आपण पाहतो की इंजिन जसं जसं गरम व्हायला चालू होतं, अगदी शून्यापासून निर्मिती केली जाते. त्या शून्याची निर्मिती मैदानावरती केली जाते. खरं तर अगदी आपण पाहिलं की पहिले 1-2 विकेट लागल्यानंतर असं वाटलं की येणारे फलंदाज देखील थोडंसं डगमगले जातात. कारण की म्हण एक मराठीमध्ये, घर फिरले की घराचे वाशे देखील फिरले जातात, असं मैदानावरती वाटलं कुठंतरी होतंय का. पण नंतरच्या फलंदाजाचे आपण पाहिले, विपुलचा जो षटकार आला, चौकार आल्या, अगदी वाखाणण्याजोगी फलंदाजी मैदानावरती. कारण की त्याच्या मनामध्ये एकच प्लॅनिंग आहे की माझे 2 सलामीर फलंदाज मैदानातून बाद झालेत, जे काही करायचंय ते मला करायचंय मैदानावरती. आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहतात की विपुलच्या फळीमधून या 2 एक षटकार आणि एक चौकाराबद्दल संदीप सर आपलं म्हणणं काय असेल? गल्लीमध्ये चेंडू जातोय, एकच जाब येते चेंडूवर. धावसंख्येत एकाकडे बदल होईल आणि धावपळक मात्र जाऊन पोहोचलोय ते तब्बल 26 या आकड्यावरती. 26 जावा धावपळकावर लागले जातात. 12th मॅनच्या भूमिकेत आमचे पाहायला मिळत आहेत रुपेश मराडे, त्याचबरोबर कैलास मोरे. थोडे 12th मॅन जे 11 खेळाडूंची मैदानावरती संदीप सर गरज असते, तेवढीच 12व्या प्रतिनिधीची गरज कॉमेंट्री बॉक्स समालोचन कक्षामध्ये देखील असते. अगदी फटका मोठा आहे, उत्तुंग फटका. आपण पाहताय की सरळ स्टेजच्या दिशेने जाणारा एक दर्जेदार प्रहारी उत्तुंग षटकार.
घेऊन जायचंय. अतिरिक्त जो खेळाडू असेल आपला, दोन्ही संघांच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल की 3 षटकं झाल्यानंतर मैदानावरती आपण पाण्याची पूर्तता करायला जायची, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पंचांकडे आपण 25 मिनिटं दिली आहेत आणि त्या 25 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 5 षटकं मैदानावरती संपवायची आहेत. प्रत्येक षटकाची सरासरी असेल 5 मिनिटं. ते 5 मिनिटाच्या आत प्रत्येक षटक मैदानावरती पडलं पाहिजे, यावर पंचांनी देखील अंमल करायचं. या पंचांना देखील विनंती असेल आणि जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती असेल आणि पंचांना विनंती करतो की मैदानावरती टीम मीटिंग घेऊ देऊ नका. 2 खेळाडू मैदानावरती आपण पाहता की विपुलचं कौतुक करावं तितकं कमी असेल. त्यानंतर आपण पाहाल की संदीप कालन देखील आहे. संदीपने देखील आपले इरादे स्पष्ट केलेत. अगदी फलंदाजाच्या जोडीला खांद्याला खांदा लावून मैदानावरती अगदी चांगली कामगिरी करतायत आणि ही कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवार आहेत. आपल्यावर तितक्याच प्रकारचे हल्ले गोलंदाजीच्या माध्यमातून केले जात आहेत. गोलंदाजीचे मेरिट देखील आपल्याला चांगले पाहायला मिळतात. 3 षटकं या ठिकाणी संपलीत. 18 चेंडूंचा खेळ उर्वरित या ठिकाणी समाप्त झाला. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. ते 2 बाद 32 या आकड्यावरती 32 जाबा धावफलकावर लागले जातात. आता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील चतुर्थ षटक कसं एंड कडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर गोलंदाज येतोय. आपण पाहता आता पंचांची उजवी यष्टी त्याने निवडले. ऑन द स्ट्राईक फलंदाज असेल आपण पाहाल की विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऋषिशेठ राणे यांचं आगमन होते. त्याच समयेत आपण पाहतोय ऋषभ शरद लाड यांचं सुद्धा आगमन होत आहे आणि त्याच समयेत तेजस बांदल यांचं सुद्धा आगमन होतं. या मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. पण मान्यवरांचं स्वागत जरूर केलं जाईल संदीप सर. पण या ठिकाणी मैदानावरती एक चमत्कार घडतोय. विकेट लागली जाते. ज्या खेळाडूची मैदानावरती खऱ्या अर्थानं गरज होती संघाला, तो खेळाडू मैदानावरतून आता परतला जातोय. तो देखील पाविलियनच्या दिशेने, ज्याचे अगदी तारणहार ठरला असता मैदानावरती, किमान हे षटक मैदानावरती टिकलं असतं तर किमान 20-25 धावसंख्येची बहारदार खेळ करून बराचला असता प्रतिस्पर्धी संघावर कडवी झुंज देण्यासाठी तयार झाला असता. पण त्याची विकेट पहिल्या चेंडूवर आपण पाहतात की ज्ञानेश्वरच्या माध्यमातून लागली जाते. विकेट क्रमांक 3 मैदानावरतून बाहेर पडतोय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. फलंदाजाचं नाव विनंती असेल आपल्याला की आपला 12वा प्रतिनिधी आपण ज्याला सर्व खेळाडूंची नावं माहिती आहेत त्याला पाठवायचं आहे. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जातोय. 6 धावसंख्येसाठी षटकार. श्रद्धास्थान दवसाला पावणारे हाकेला धावणारे एकविराईचं हे गीत आपल्याला पाहायला मिळालं डीजे किरणच्या माध्यमातून. हा देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला जात आहेत. पपळणसामच्या बाजूने वळले जातात. क्रिकेटमधील 22व्या क्रमांकाचा नियम या चेंडूवरती वापरला जाईल. बाईट बॉल येतोय. बाईट बॉलच्या साह्याने धावफलक मात्र बदललं जाईल. 39 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचलं. 39 जाबा धावफलकावर मात्र येतात. कशाचे भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक ऋषिकेश राणे यांच्या सवित्य विद्यमानातून भरवण्यात आलेली ही स्पर्धा. दुसरा बाईट बॉल, दुसरा अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या अतिरिक्त चेंडूने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 40 या आकड्यावरती. 40 मनीष तुला थोडंसं थांबवलं. नेक्स्ट मॅचचा कॉल आम्ही करतो टॉस साठी. 40-40 वॉरियर्स संघाचे संघनायक आणि दोस्ती ग्रुप संघाचे संघनायक. आपण प्रेझेंटेशन टॉस बॉक्स मध्ये लगेच रिपोर्ट करा जेणेकरून मध्यांतरामध्ये आपला टॉस केला जाईल. ओव्हर टू यू मनीष. धन्यवाद. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी या ठिकाणी यावं. डॉट बॉल येतोय. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर जरूर होता फलंदाज, तो बीट होतोय. डॉट बॉलच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. 40 या आकड्यावरती 3 विकेट जरूर लागल्यात. विपुल गेलाय, केदार गेलाय, त्यानंतर आपण पाहिलं की संदीप हजारे देखील गेला. 3 विकेट महत्त्वाचे लागले जात आहेत. आणि त्यानंतर आता आपण मैदानावरती पाहतो की संदीप कालन आणि मंगेश ही जोडी मैदानावरती आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. गोलंदाजी अगदी चांगली आहे. 2 व्हाईट बॉल गेले पियुष आपण मैदानावरती पाहिले आणि त्यानंतर कमबॅक करणारे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि कमबॅक केलं पाहिजे मैदानावरती गोलंदाजाने, कारण की गोलंदाजाला पहिल्या 2 चेंडूवरती टप्पा भेटला नाही, दिशा भेटली नाही आणि तो दिशा होऊन अगदी वेगळ्या दिशेमध्ये चेंडू गेले. पण 2 चेंडू येणारे अगदी कमबॅक करणारे फेकले जात आहेत. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला जातोय.
एकच जाब येईल या चेंडूवरती. धावसंख्येत एका आकड्याने बदल होईल. धावपळक मात्र जाऊन पोहोचलोय तर 41 या आकड्यावरती. 41 जावा धावपळकावर मात्र लागले जात आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. यानंतर षटक पडलं जाईल 5वर, ज्याला मराठीत म्हटलं जातं जिंका किंवा मरा. पण धावसंख्या मैदानावरती अगदी जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. हे षटक मैदानावरती असेल. शेवटच्या चेंडूवर काय होतंय हे पाहणं देखील महत्वाचं असेल. बिग अटॅक केला जातोय. मोठा फटका बऱ्याचशा वेळानंतर आलेला. चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार. मॅचचा टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय पुढची मॅच 40-40 वॉरियर्स विपक्ष दोस्ती ग्रुप या दोन टीम मध्ये होईल पुढचा संघर्ष. त्या संघर्षासाठी नाणेफेक करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय 40-40 वॉरियर्स संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर दोस्ती ग्रुप संघाचे कर्णधार. आपण वेळ न दौडवता लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करा. मध्यांतरामध्ये आपल्या विरोधामध्ये केला असेल टॉस. रिक्वेस्ट आहे कॅप्टनला, प्लीज जॉईन अस फॉर द टॉस. सर दोन्ही संघाला विनंती असेल की आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल 40-40 वॉरियर्स आणि दोस्ती ग्रुप, विनंती असेल आपल्याला की आपण नाणेफेकीच्या कलवासाठी आपले दोन कर्णधार किंवा आपले दोन प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील तर टॉस बॉक्समध्ये आपण पाठवायचं आहे. शेवटचं आणि महत्त्वाचं षटक मैदानावरती पडलं जातं. कल्पेश ठाणगे मराठे वडवलीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. कल्पेश ठाणगे गोलंदाजी मार्कवर येतोय. कमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चांगला फटका फिरून खेळला जातोय. कहीं पे निगाह कहीं पे निशाना. चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार. षटकार येतोय. फिरून मात्र चेंडूला बिरकावलंय. सीमारेषे पलीकड आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू. 6 धावसंख्येसाठी 53 धाबा धावपळकर मात्र लागल्या जात आहेत. अगदी आता संदीप मैदानावरती बरसतोय. हॅलो सुरेश अँकर साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे बॅट्समॅनसाठी. पंचांकडे अपील मागितली जाते. खरं तर ही अपील मुख्य पंचांकडे मागितली जाते. उपपंचांकडे हे अपील केली जात नाही. पण अगदी आपण पाहत आहेत की जीवाच्या आकांताने पंचांकडे अपील मागितले आहेत. पण पंचा देखील मैदानावरती अगदी प्रोफेशनल पंच आपल्याला पाहायला मिळतात. म्हटलं तर ते प्रत्येक चेंडू हा पारखूनच डिसिजन देणार आहेत. तुमच्यापर्यंत निर्णय हा प्रत्येक चेंडू पारखूनच दिला जाईल. त्यामुळे पंचांकडून काही चुकी होईल हे मात्र कठीण आहे. हा देखील चेंडू आपण पाहिला की मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला पियुष मैदानावरती. पण मनगटाचा वापर त्याच वेळेत होतो की ज्या वेळेस आपण चेंडूची मेरिट जेव्हा चेंडू मैदानावरती रिलीज केला जातो पिचवरती त्यावेळेस टायमिंग शॉट, आणि जर टायमिंग चुकला तर चेंडू मात्र फळी खाळून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाईल. यात मात्र शंका नसेल. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. एकच जाब या चेंडूवर मात्र मिळेल. यापेक्षा अनेक काही मिळणार नाही आपल्याला. एकच जाब येईल. एका दाब्याने धावपळक मात्र जाऊन पोहोचलेल. 54 या आकड्यावरती 54 धाबा धावपळकावर लागले जातात. 3 विकेट देखील लागल्या जातात. महत्त्वाचे विकेट लागले जातात. 2 चेंडू शिल्लक असतील. या चेंडूवर किमान 10 धावसंख्या येणं गरजेचं आहे तर मैदानावरती फायटिंग स्कोर होऊ शकतो. हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या धावा होत आहेत का पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी चांगला चेंडू पडला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एका जाब येईल या चेंडूवरती. धावसंख्येत एका आकड्याने बदल होईल. धावपळक मात्र जाऊन पोहोचलोय 55 या आकड्यावरती. 55 धाबा आपण पाहत आहे की धावपळकावर लागल्या जात आहेत. आता या चेंडूवर जर 6 धावसंख्या आल्या तर धावा होतील. धावपळकावर मात्र 61. 62 धावसंख्येचा आव्हान येईल. 4 आल्या तर आपण पाहाल की 60 धावसंख्येचा आव्हान येईल. 1 आली तर आपण पाहाल ते आपण पाहत आहे की कव्हरच्या रिझन मधून चेंडू मात्र रिलीज होतोय. 4 धावसंख्येसाठी एक चांगला चौकार येतोय. या चौकाराच्या साह्याने धावपळक मात्र जाऊन पोहोचेल 59 आकड्यावरती. 59 धावा धावपळकर मात्र लागल्या जातात. 60 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट आहे पियुष मैदानावरती. पण या धावा होत आहेत का हे पाहणं देखील मैदानावरती गरज आहे. जर पहिलं सत्र आपण पाहिलं की जे 2 महत्त्वाचे गडी होते ते अगदी आपण पाहिलं की संदीप
हजारे आणि केदार भगत ही जोडी मैदानावरती जरूर गेली. 5 चेंडू मात्र दोघांनाही खेळले मैदानावरती आणि 5 चेंडूंमध्ये 2 बॉल डॉट आणि 6 धावसंख्या मात्र मैदानावरती जमवल्या. त्यानंतर संदीप काळ्यांना मैदानावरती विसरून चालणार नाही की 12 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येचे बहारदार खेळ आपल्या संघासाठी मैदानावरती केले. अगदी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आपण पाहाल की किरणचं कौतुक मैदानावरती करावं लागेल पियुष मैदानावरती, कारण की पहिलं षटक कमबॅक करणारं फेकलं गेलं. आता 30 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहाल की तब्बल धावसंख्येची गरज आहे. ती 60 धावा मैदानावरती कराव्या लागतील, पण मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील. कर्जत विभागामधील गोड आवाज संदीप बोराडे सर. आम्ही विनंती करतोय सन्माननीय ऋषभजी लाड युवा उद्योजक यांना, एक सक्सेसफुल बिझनेसमॅन यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपले शुभ असते आपण टॉस करायचा. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 40-40 वॉरियर्स बनाम दोस्ती ग्रुप. 40-40 वॉरियर्स टीमचे कॅप्टन, दुसरं देशमुख तर एकीकडे बाहुबली दोस्ती ग्रुपचे कॅप्टन. हु इज कॉलिंग? हेड इज कॉल फ्रॉम 40-40 वॉरियर्स. टॉस जिंकलाय 40-40 वॉरियर्स. डिसिजन टॉस जिंकून आम्ही प्रथम फिल्डिंग करणार. काय रणनीती असणार? नक्की फिल्डिंग घेतले त्याचं मुख्य रिझन? समोरच्या टीममध्ये चांगले फलंदाज आहेत, पण त्यांना आम्ही 60+ अगोदर रोखण्याचा प्रयत्न करू. पहिली मॅच बॅटिंग करावी लागली होती. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना मॅच तुम्ही जिंकली होती, तरी सुद्धा फिल्डिंग करण्याचा एक धाडसी निर्णय, त्याबद्दल काय सांगाल? असं काय नाही, ह्या ग्राउंड म्हटलं तर फिल्डिंग आणि बॅटिंग सारखंच आहे, पण प्रथम फिल्डिंग केल्यानंतर जरा चेसिंगला आमची टीम चांगल्या प्रकारची प्लेअर आमच्याकडे सर्वच आहेत, त्यामुळे चेसिंग चांगल्या प्रकारे आम्ही करू शकतो. एकंदरीत समोरच्या टीम बद्दल बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे की फिल्डिंग ऑर्डर तुम्ही फिल्डिंग घेतली आहे, त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल, एकंदरीत त्यांच्या बॅटिंग लाईनअप बद्दल काय सांगाल? समोरच्या टीमची बॅटिंग लाईन एकदम स्ट्रॉंग आहे, चांगल्या प्रकारचे त्यांच्याकडे प्लेअर आहेत. राजेश आहेत, समाधान आहे, आणखीन बरेच प्लेअर त्यांच्याकडे चांगले आहेत, तरी सुद्धा आम्ही 60च्या अगोदर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की रोका. तुमच्यासाठी शुभेच्छा. जॉईन व्हा टीम बरोबर. आपल्या समोर येते आता दोस्ती ग्रुप टीमचे कॅप्टन बाहुबली ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट. टॉस गमावलाय, टॉस जर आला असता तर काय निर्णय असता? आमची पहिली मॅच आहे, टॉस जिंकला असतं तर कदाचित आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, मात्र टॉस हारलोय. आम्हाला फलंदाजी आले, आम्ही कमीत कमी 80+ धावा नक्कीच जमवण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी 80 म्हणजे जास्तीत जास्त? जास्तीत जास्त जितके बनतील तितके, कारण की 100 धावा सुद्धा होतात, म्हणजे 80 सुद्धा कमीत कमीत असणारच ना. भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव या क्रीडांगणावरती तुम्ही 2 दिवस सातत्याने लक्ष ठेवून होते सर्व मॅचमध्ये. पहिली मॅच तुमची आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये, एकंदरीत टीमच्या ओव्हरऑल प्रॅक्टिस मॅच नंतर आजचा परफॉर्मन्स कसा होईल? कुठल्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा असेल? बॉलर असेल, बॅट्समन असेल, काय सांगाल? प्रॉपर टीम मॅनेजमेंट आमची चांगली, कारण की बॉलरसुद्धा आमच्याकडे 5 बॉलर आहेत आणि बॅट्समनसुद्धा आमच्याकडे 7 बॅट्समन आहेत, म्हणजे एकंदरीत ज्यांना जी जबाबदारी दिली जाईल त्या प्रकारची जबाबदारी ते 100% देतील, यामध्ये काही शंका नाही. थँक्यू. जास्त वेळ घेणार नाहीये. हे होते दोस्ती ग्रुप आणि त्याचबरोबर 40-40 वॉरियर्सचे टीम कॅप्टन. दॅट्स ऑल फ्रॉम दी टॉस बॉक्स. 40-40 वॉरियर्स हॅव वन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू यू इन द कॉमेंट्री बॉक्स. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील संदीप बोराडे सर. थँक्यू. थँक्यू पियुष. नक्कीच मैदानाकडे आपण जाणार आहोत. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपण पाहतोय, चांदई सुपर किंग वर्सेस आगरी वॉरियर्स कांडस यांच्यातील लढत आहे. पहिला इनिंगचा जर विचार करायला गेला तर मात्र आगरी वॉरियर्स कांडस संघाने येस सर स्टार्ट आगरी वॉरियर्स कांडस संघाने मात्र 59 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि विजयासाठी आता मात्र चांदई सुपर किंग या संघाला 60 धावा संख्येची आवश्यकता आहे. पाहूया काय घडतं या इनिंगमध्ये. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. 12च्या सरासरीने प्रति षटक या धावा कुटायच्या आहेत. आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितीन शिनारे. एकीकडे जर पाहायला गेलं तर खरोखर आज मात्र एक चांगले रती महारथी या मैदानात पाहायला मिळत आहेत. एकीकडे अनुभवाची कस आहे, कारण नितीन शिनारे स्ट्रायकर एंडवरती गोलंदाज मार्कवरती येतोय गोलंदाज नितीन धुले. नितीन
फटका खेळला जातोय, या ठिकाणी गॅप घेतला जात आहे, परंतु इथे मात्र चेंडू आउटफील्ड फास्ट दिसते, परंतु चांगले पराकष्टा या ठिकाणी केली जाते, प्रयत्नांना यश आलंय, चेंडू अडवला जातोय आणि इथे येतात त्या मात्र 2 धावा. थँक्यू. या स्पर्धेचं थीम सॉन्ग ज्याने गायलं ते सन्माननीय मल्टी टॅलेंटेड गायक, एक यंग पर्सनॅलिटी, एक चांगले डॅशिंग पर्सनॅलिटी समीर शेख खंडागले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय राहुल जाधव आणि त्याचबरोबर समीर साहेबांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून कर्जत प्रीमियर लीगच्या कर्ज विश्वचषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. थँक्यू. येस, इथे 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर नितीन एक चांगली साजेशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण प्रति चेंडू 2च्या सरासरीने धावा कोटायच्यात आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती झालाय. नितीन धुलेच्या गोलंदाजीवरती येतोय मोठा फटका, परंतु इथे दिलं जात आहे जीवदान. झालं फटकं निघालं ते मात्र एक क्षेत्ररक्षकाचं, कारण इथे विचार करावा लागतोय. जसं मगाशी मनीष म्हणाले की जशी कॅच मात्र ड्रॉप होत आहे तसे मात्र या मॅचमधून तुम्ही बॅकफुटवरती जाताय आणि तसाच प्रकार सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी तर म्हणेल या ठिकाणी नाकापेक्षा मोती जड झालाय, कारण आता विचार करायला गेलं तर मात्र गोलंदाज जीवाचा आकांत करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र त्याला मिळत नाहीये, कारण तुम्ही जीवदान कोणाला दिलंय. मी आल्याला म्हटलं होतं नितीन शिनारेचं वक्तव्य ज्यावेळी केलं तरी भरपूर अनुभव क्रिकेटच्या माध्यमातून त्याच्याकडे आहे आणि असं असताना मात्र नितीन शिनारेला दिलं जात आहे जीवदान, परंतु आता त्यातही वेगळं पाहायला मिळतंय. स्ट्राईक रोटेट झालंय आणि या ठिकाणी पाहतोय शांताराम कोलंबे स्ट्राईक एंडवर. तर त्याच दरम्यान या स्पर्धेच्या ठिकाणी सुभाष मते साहेब उपस्थित झाले. त्या साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. थँक्यू. असं जर पाहायला गेलं तर एकीकडे आपण पाहतोय गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करेल, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते नितीन धुले. आपण पाहायला गेलं तर चॅम्पियन लीग जी आताच पार पडली गेली त्या चॅम्पियन लीगमध्ये बेस्ट बॉलरचा किताब ज्याच्या नावावरती कोरला गेला, कर्जतकरांचं नाव उंचीवरती नेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला, तोच नितीन धुले आता गोलंदाजी मार्कवरती आहेत. दरम्यान आपण जर पाहायला गेलं कुणाल गुप्ता यांचं सुद्धा आगमन होत आहे. मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. बऱ्याचशा काळाने मात्र कुणाल गुप्तांना पाहतोय, कारण थोडंसं कामामध्ये व्यस्त आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा सुंदर फटका येतोय नितीन शिनारेच्या फळीमधून आलाय तो, 1 बाउन्स डीप मिड विकेट, 3 रनचा फटका, 4 धावा. गेलं तर आता क्षेत्ररक्षक विचार करत असेल ज्याने नितीन शिनारेचा झेल ड्रॉप केला होता, परंतु आता मात्र नितीन शिनारेने आपल्या फळीमधून ताकद दाखवून दिली. हा एक फटका येतो, इथे सुद्धा नितीन शिनारेला मिळतंय जीवदान. काय रणनीती आगे माहित नाहीये, कारण मी म्हटलं होतं की नितीन धुलेचं कौतुक करावं गोलंदाजाचं, परंतु नितीनच्याच गोलंदाजीवरती एक चांगली रणनीती नितीन शिनारेच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांची साथ पाहिजे तितकी येत नाहीये. मी मगाशीच म्हटलं होतं की नाकापेक्षा मोती जड होतोय, कारण इथे तेच समीकरण सध्या पाहायला मिळतंय. कारण आता मात्र विचार करावा लागेल. चांदई सुपर किंग चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 9व्या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, मॅनेंडरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. सुंदर गोलंदाजी नितीन धुलेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी मी तर म्हणेल करताना दिसतोय, कारण मॅनेंडरी पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार करायला गेला नितेश तर मात्र मोठमोठे फटके घेत आहेत आणि अशा परिस्थितीत एक चौकार फक्त नितीन धुलेच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाला आणि तोही आला होता तो नितीन शिनारेच्या फळीमधून. इथे पहिलं षटक संपलंय, 9 धावा धावफलकावरती आहेत. डीजे कर्जत प्रीमियर लीग ऋषिकेश राणेचं आयोजन भारी गाजणार कर्जत प्रीमियर लीग, कर्जत प्रीमियर लीग, कर्जत प्रीमियर लीग. थँक्यू. यस, Thank you, थँक्यू. thank you. खरोखर मनापासून कौतुक करेल समीर सर तुमचं, कारण ज्या पद्धतीने हे गाणं रचलं गेलं आणि त्याच्यानंतर आयोजकांना मात्र या गाण्यावरती थिरकण्याचा आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा या गाण्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. खरोखर एक चांगलं खेळ या ठिकाणी लोकांच्या भेटीस आलाय. कर्जत प्रीमियर लीग पर्व 5 आपण पाहतोय.
दुसरं षटक प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम बेलोसे पाहायला मिळत आहे. दरम्यान चालू असलेली KPL आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच संकेत कडे यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव होतो या स्पर्धेसाठी. मनाच्या अंतकरणापासून तुमचं सहर्ष स्वागत आणि आभार सुद्धा. दरम्यान फटका आला, एलिव्हेशन चांगलं होतं, परंतु चेंडूला पकडण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र मी तर म्हणेल हा झेल थोडा दूरवरचा होता, परंतु तिथपर्यंत पोहोचले होते. आणि या ठिकाणी नितीन शिनारेला वेळत आहे ते मात्र तिसरं जीवदान, आणि या तिसऱ्या जीवदानाने या चेंडूवरती धावा घेत आहेत. ते मात्र दोन्ही आकड्यावरती 11 धावा अद्याप धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय क्रिकेटमध्ये होतंय माहीत नाहीये, परंतु सध्या फलंदाजी चालू आहे चांदई सुपर किंगची. आता आग्री वॉरियर्स कांड संघ सध्या मी म्हणेल संकटात सापडलाय. झेल वारंवार येत आहेत परंतु घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. हा सुंदर फटका येतोय कार्पेट पद्धतीने आपण पाहतोय. सिलिहॉन क्षेत्रात चेंडूला ट्रॅव्हल केलं जातं. या ठिकाणी घडतंय काय पाहूया. नक्कीच एक धाव येते आणि एका धावीच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावले. 12 या आकड्यावरती या धावा येत आहेत. थोडं जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा विचार करूया नितीन धुलेचा. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी जी मात्र केली त्याने मैदानावरती, आणि त्याच्यानंतर थोडंसा या ठिकाणी तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. आपण जाऊया. आमची टेक्निकल टीम अर्थात इथे उपस्थित आहे आणि मी विनंती करेल आमचे कमिटी मेंबर्स प्लीज या. आपण काय घडतंय ते पाहणार आहोत, परंतु मित्रांनो नक्कीच या ठिकाणी विचार करायला गेला ऋषिशेठ राणे असतील, त्याच्यानंतर आमचे भास्करभाऊ दिसले असतील, त्याचबरोबर जय बोराडे, त्याच समेत जर पाहायला गेलं तर प्रभाकरजी दिसले यांनी मात्र ही चांगली स्पर्धा आपल्या खांद्यावरती पेलवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि त्या अंशी जर म्हणायला गेलं तर त्यांचं सध्या मी म्हणेल एक सक्सेस ते मैदानावरती देताना दिसून येत आहेत. इतकं सुसज्ज मैदान त्यांच्या माध्यमातून घडवलं गेलं. एक चांगलं रंगबिरंगी मैदान पाहायला मिळतंय. सजावट फार चांगली आहे. त्याच्यानंतर विचार करायला गेला तर पाहुण्यांसाठी व्यासपीठ वेगळं आहे. विचार केला समालोचन कक्षात वेगळं पाहतोय. त्याच्यानंतर खेळाडूसाठी जो वेगळे स्टँड आहेत आणि त्याच्यानंतर प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा महत्त्वाचे स्टँड आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून कोणालाही त्रास नको आहे. इथे मात्र आमचे ऑफिशियल आपण पाहतोय आणि थर्ड अंपायरचा डिसिजन बॅट्समन आउट. पाहायला गेलं तर मात्र हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवण्यात आला आणि त्याच्यानंतर मात्र पहिलीच धाव घेता घेता या ठिकाणी नितीन शिनारेला रनआउट व्हावं लागला. आणि इथे पाहायला गेलं नितीन शिनारेचा मी म्हणेल दिवस होता की नव्हता हा प्रश्न आला, कारण जिथे नितीन शिनारेला 3 जीवदान दिलंय असं असताना नितीन शिनारेच्या पलीमधून एक चौकार आला, ज्याने अद्यापपर्यंत विचार करायला गेलं 7 चेंडूंचा सामना केला आणि संघासाठी 11 धावा कमावल्यात आणि धावफलकावरती त्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र क्रिकेट फार वेगळं गणित घेतोय, कारण या वेगळ्या वळणावरती क्रिकेट येऊन टेपलाय. कारण जिथे तिथे मात्र विजय विजय आणि विजय याचीच भाषा केली जाते. कारण प्रत्येक संघनायकाला माहिती आहे, खेळाडूला माहिती आहे की पराभव जर पत्करावा लागला तर मात्र आपला सुपर 8 पर्यंतचा प्रवास हा मात्र दुःखकारक असेल. आणि अशा परिस्थितीत जो तो विजयाची नांदी ठेवताना दिसून येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, सुंदर फटका येतोय. या क्षणी मात्र अकलेचा बुद्धीचा वापर, शांताराम कोलंबेची बाट सध्या मैदानात तलपते. येतोय तो चौका. पियुषजी बाबरे, आपण मंचाकडे लक्ष द्यायचं आहे. मैदानाकडे आपण जाणार आहोत. येतोय तो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता मात्र धावा जाऊन पोहोचल्यात त्या 15 या आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान आपल्याला पाहायला मिळालंय. आणि इथे विचार करायला गेला तर शुभम बेलसे मॅन फ्रॉम नेवाले आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही अवलस माफी असावे, मॅन फ्रॉम अवलस
इथे मात्र उंची आली आणि इथे मात्र झटका येतोय. केला उपस्थित झालेत. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि नेहमीच यंगस्टरना नेहमीच आशा देणारे, नेहमीच यंगस्टरला नवनवीन संधी निर्माण करून देणारे भास्करजी दिसले साहेबांचे या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस पियुष, फार मोठं व्यक्तिमत्व या परिसरातील आपल्याला पाहायला मिळतंय. कारण जर पाहायला गेलं तर त्यांच्या सौभाग्यवती रेखाताई दिसले सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आहेत आणि खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं ना की फार मोठं योगदान त्यांनी यावर्षी क्रिकेटला दिलंय आपल्या माध्यमातून आणि एक चांगली जबाबदारी खऱ्या अर्थाने ऋषीशेठ राणेंना एक चांगला हातभार आणि एक चांगलं जोड मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखर हे व्यक्तिमत्व फार चांगलं आहे. जिथे जाल तिथे मात्र तुम्हाला या व्यक्तिमत्वाच्या मुखातून मात्र फुलेच झडताना दिसतील. दरम्यान जाऊया, या ठिकाणी विकेट आली आहे. शांताराम कोलंबेची विकेट जाताना मात्र सध्या चांदई सुपर किंग हा संघ संकटात सापडलाय, परंतु या संकटातून मात्र सावरला जाणार का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे फलंदाजीतून मिळणार आहे. आणि आता मात्र टू डाऊनच्या विकेटवरती विशाल बोराडे मॅन फ्रॉम मराठे वडवली आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम अंतराट मनोज जाधव. सुंदर फटका येतोय मनोज जाधवच्या फळीमधून, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा बाहेर येतोय तो मनोज जाधवचा हा चौकार. दरम्यान जर पाहायला गेलं तर नक्कीच इथे चौकार आलाय. मनोज जाधव सध्या मैदानात फार मोठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे आता गोलंदाजा विचार करावा लागेल. शुभम बेलोसेला सुंदर गोलंदाजी राईट हँड ब्लॉकल करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. या ठिकाणी मात्र हा चेंडू डॉट येतोय. चौकार आल्याच्या नंतर कमबॅक फार चांगलं मिळालं ते मात्र गोलंदाजाकडून आपण पाहतोय. शुभमच्या माध्यमातून या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 2 विकेटच्या नुकसानीअंती 19 या आकड्यावरती. तर कारण मी जाणार आहे नंतर प्रेक्षकांकडे, परंतु या चेंडूकडे आपण जाणार आहोत. कारण खरोखर 1983 वर्ल्ड कप स्टँड पाहतोय आणि तिथून मात्र फार मोठा जल्लोष पाहायला मिळतो या गाण्यावरती. नक्कीच प्रेक्षक वर्ग असाच जल्लोष करत राहा, कारण हीच प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते, अर्थात KPL. सुंदर फटका घेतोय. या क्षणी पाहायला गेलं तर उंची गाठले, उंची गाली केदार भगत चेंडूचा पाठलाग करत होता, परंतु इथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट पाहायला मिळते. या एका धावेच्या माध्यमातून मात्र तिसऱ्या षटकाचा श्रीगणेशा होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 दशके 20 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 40 धावसंख्येची गरज आहे, परंतु इथे भाऊ हिरू बोईर आणि त्यांच्या समेत संजयजी कोलंब यांच्यावर पारितोषिक येत आहे आणि मोहनदास. सुंदर फटका आलाय, परंतु पारितोषिक आमच्या मुखात आहे. इथे मनोज जाधवच्या फलीमधून येतोय कडवा प्रहार, येतोय तो षटकार आणि या यांच्यासाठी मात्र सुपर किंग चांदा यांच्यासाठी पारितोषिक येत आहे तब्बल 1000 रुपयांचं. आता इथे षटकार तर आलाय मनोज जाधवच्या फलीमधून पहिला. येस, त्या स्पर्धेच्या ठिकाणी संकेतजी देशमुख साहेब, युवा उद्योजक, सक्सेसफुल बिझनेसमॅन, त्यांच्या समवेत
मयूर बांदल उपस्थित आहे, त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यस नक्कीच कारण या मान्यवरांची मांदी आली या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर क्रिकेटचा भरपूर अनुभव तमाम क्रीडा रसिक सुद्धा घेताना दिसून येत आहेत. कारण इथे ही जत्रा पाहायला मिळते. सुंदर फटका आलाय परंतु चेंडू जाणार आउट ऑफ दी पार्ट. व्हॉट अ टायमिंग शॉट. आणि इथे मात्र विशाल बोराडे हे नाणं खणखणत आहे. डीजे वेल विशाल बोराडेच्या पलीमधून आलेला षटकार आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र चेंडू सेफ झोन मध्ये पाहायला मिळतोय. एकेरी स्वरूपात धाव आली आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलक मात्र पुढे सरसावलंय. जाऊन पोहोचले ते अद्याप 34 या आकड्यावरती. 60 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 13 आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. म्हणजे सामना ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती होता तसाच पाहायला मिळतोय. मनोज जाधवने फली भिरकावली. नक्की पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातो आहे परंतु पंच मात्र काहीसा सल्ला मसलत करताना दिसत आहेत आणि नक्कीच चेंडू जर पाहायला गेला तर थोडा अवांतर वाटत होता परंतु त्याच्यावरती पंचांनी निरीक्षणात्मक कामगिरी केली आणि हा चेंडू डॉट असल्याची सांगता करतायत. 12 चेंडू विजयासाठी अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. मुजरा मानाचा शिवबाला करतो. तुमच्याकडे जाणार आहोत आम्ही परंतु इथे मात्र नक्कीच तमाम प्रेक्षक वर्ग खास करून हे लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि सध्या कोविडचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की या ठिकाणी घर बसल्या लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा अनुभव घ्या. मैदानावरती येण्याची तसदी घेऊ नका आणि खास करून अजून एक सांगून देईल की इथे जो प्रेक्षक वर्ग आलाय या प्रत्येक प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की आपण मास्कचा वापर करा आणि हा मास्क जर आपल्याकडे अवेलेबल नसेल आपण घेऊन आला नसाल तर इथे मात्र आयोजकांकडून मास्क ठेवलेले आहेत. कृपया करून ते मागून घेऊन जायचेत ही विनंती आपल्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाला. थँक्यू सर. या स्पर्धेच्या ठिकाणी या स्पर्धेचं थीम सॉन्ग गाणारे मल्टी टॅलेंटेड गायक सन्माननीय समीरजी कंडागले साहेब उपस्थित आहेत आणि त्याचा सन्मान केला जाईल. आम्ही भास्कर दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मल्टी टॅलेंटेड एक चांगली पर्सनॅलिटी एक गुड ह्युमन बिईंग समीरजी कंडागले यांचा सन्मान आपण करावा. ही स्पर्धा बरेचशा महिन्यांपासून चर्चेत होती आणि हे गाणं आल्याच्या नंतर समीरजी कंडागले साहेबांनी गाणं डिलिव्हर केल्याच्या नंतर इतकी स्पर्धेची उत्कंठा लागली होती, इतकी स्पर्धेची शिगेला उत्कंठा नक्कीच पोहोचली होती की कधी एकदाची स्पर्धा भरवतीये. ते साहेबांचा इथे सन्मान होत असताना समीरजी कंडागले या स्पर्धेचे मल्टी टॅलेंटेड गायक आणि त्याचबरोबर राहुलजी जाधव यांचा देखील सन्मान केला जाईल. सुनीलजी मसे यांना विनंती करतोय की आपण राहुल जाधव साहेबांचा सन्मान करावा. सन्मान होतोय मंचावरती. राहुलजी जाधव साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. मल्टी टॅलेंटेड गायक ऑन स्क्रीन समीरजी खंडागले. मॅचला स्टार्ट. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती दांडी केली आहे गुल. 1983 वर्ल्ड कपचा स्टँड बघा किती खचाखच भरलाय आणि भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद या फिल्डिंग करणाऱ्या अग्री वॉरियर्स टीमला. ओव्हर टू यू इन द कमेंट्री बॉक्स. यस पियुष झटका मिळतोय कारण नितीन दुलेची गोलंदाजी आली आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी चौथ्या षटकाच्या इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलंय विशाल बोराडेचं आणि त्याला पाठवून दिलंय बॅक टू पवेलियन. सचिनजी जुमारे साहेबांचा देखील सन्मान केला असेल. आमचे साथी समालोचक देखील आहेत बरेच ते आमच्या समवेत असतात. बरस साहेबांना मी विनंती करतोय की आपण सचिन साहेबांचा सन्मान करावा. या समोर या जुमारे साहेब या आपला सन्मान केला असेल. हे आयोजकांचं प्रेम आहे दुसरं काही नाहीये. भरपूर मन मोठ्या बाला बोराडे असेल त्याचबरोबर
आमचे ऋषिकेश राणे असतील. मॅच भरपूर इम्पॉर्टंट मोड मध्ये जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदीप सरांकडे. ओव्हर टू यू सर. यस दरम्यान आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे. आदरणीय सुरेशजी ऐनकर यांच्याकडून हे पारितोषिक येत आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल सुरेशजी ऐनकर यांच्याकडून. परंतु इथे मात्र मॅच फार तफावत पाहायला मिळते. तुल्य बलता सामर्थ्यवान मॅच सध्या मैदानावरती आहे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी नितीन दुलेच्या माध्यमातून अपील तंत्राचा वापर केला जातोय. इथे मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव येते. तिंबी तिंबी तलेसाचे आता मात्र मैदानात पाहायला मिळत आहे. कारण आता सध्या संकटात आहे मी म्हणाल चांदई सुपर किंग हा संघ. कारण ज्या पद्धतीत पहिल्या षटकाची गोलंदाजी नितीन धुलेने केली आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं धावसंख्येला एक वेगळं वळण आपण पाहिलं. त्याच्यानंतर शुभम बेलोसे आला जिथे एक मोठा फटका चौकार आला. त्याच्यानंतर संदीप हजारेंना मात्र 2 मोठे फटके आले षटकाराच्या रूपात. परंतु त्याच्यानंतर आता चौथं षटक आहे इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याची या मॅचमध्ये वर्णी लागली गेली. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळला तो नितीन दुले. आता सांघिक कोट्यातलं चौथं षटक वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. हा सुंदर फटका येतोय. हेलिकॉप्टर शॉट बनवण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे स्क्वेअर लेग रिजन. क्षेत्ररक्षक तैनात. उचलणार फेक करणार. तत्पूर्वी एक धाव आणि आतिघाई मनोज जाधवची सध्या मैदानात आपण पाहतोय. आतिघाई करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र संकटात नेण्याचा प्रयत्न आहे. खरं म्हणायला गेलं ना तर आता मात्र हे सिद्ध होत आहे की जसा 1983 वर्ल्ड कप स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय ना. हे सगळे खांडसकर दिसत आहेत जे मात्र फार मोठा जल्लोष करतायत. यस नो डाऊट. सुंदर गोलंदाजी नितीन दुलेच्या माध्यमातून. काय चांगली रणनीती मैदानात तो आखतोय. संकटात सापडलाय तो मात्र चांदई सुपर किंग हा संघ. आता मात्र या संकटातून कसं सावरणार. वैभव थेर समोर प्रश्न निर्माण झालाय आणि त्याच प्रश्नाला उत्तर वैभव थेर आपल्या पळीमधून देताना दिसणार का. कारण मनोज जाधवच्या पळीमधून अद्यापर्यंत 2 पटके पाहिलेत. एक चौकार एक षटकार आला. त्याच्यानंतर विशाल बोराड एक चांगली रणनीती आखत होता. परंतु आता वैभव थेर. हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन दुले एक चांगली कामगिरी सध्या मैदानात करतोय. अफलातून संघासाठी जे योगदान द्यायचंय ते देण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्या माध्यमातून. धावफलक मात्र तिथेच स्थिरावलेला आहे. जे तिसऱ्या चेंडूवरती एका धावेसाठी आलं होतं धावफलक आहे ते मात्र 36 या आकड्यावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर फटका आला. आता वैभव थेरच्या फळीमधून दाखवून देतोय ही मॅच अजून संपली नाही. येतोय तो षटकार. डीजे सर्व मान्यवरांसाठी जे पारितोषिक कॉमेंट्री मॅन पुकारतात त्याचं बक्षीस आधी जमा करा तरच ते पारितोषिक पुकारलं जाईल याची आपण नोंद घ्या. आणि ते पारितोषिक फक्त एकदाच पुकारलं जाईल कारण कमिटी अगदी कडक आहे. या स्पर्धेचे सर्व अगदी कडक आहेत. या स्पर्धेचे नियम नेट आणि थेट आहेत. त्या कारणासह आपल्याला विनंती आहे जे पारितोषिक तुम्ही लावतात सोबत तुमच्या कॅश प्राइज असू त्या कॅश प्राइज जमा झाल्याच्या नंतरच तुमची पारितोषिक पुकारली जाईल. थँक्यू. हा नक्कीच पियुष हे फार इम्पॉर्टंट आहे कारण याचा धोका खास करून आपल्याला समालोचक स्कोरर असतात ना यांच्यासाठी वाढतो. कारण इथे बाकी जर विचार करायला गेलं ना एखाद्या खेळाडूचं पारितोषिक राहिलं मग पुढच्या वर्षापर्यंत ते ऐकावं लागतं की बाबा कॉमेंटेटरनी पुकारलं होतं मग ते पारितोषिक गेलं कुठे. हा सगळा प्रकार निर्माण होतो. असो परंतु तशी विषय इथे येणार नाहीत. परंतु असो प्रत्येकाला विनंती आहे की नक्कीच इथे आमचे स्कोरर आहेत अकाउंटंट सुद्धा बसलेले आहेत त्यांच्यासाठी खास कामगिरी आहे. लिखापट्टी केली जाईल. दरम्यान या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय विपुल ऐनकर. मॅन फ्रॉम कांडस आपल्याला पाहायला मिळतं. याच्यासाठी पारितोषिक येते. विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर मात्र अशोक ऐनकर यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालंय. येणारे 6 चेंडू आहेत विजयासाठी. अजूनही 18 धावसंख्येची गरज. मॅच तफावत आहे. जर म्हणायला गेली तर 3 फटक्याची मॅच आहे आणि म्हणायला गेलं तर अजूनही 6 चेंडूंची मॅच बाकी आहे. काय घडतंय ते पाहूया. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज मनोज जाधव आणि गोलंदाजी मार्कवरती विपुल ऐनकर. शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र जर पाहायला गेलं तर गोलंदाज तुमच्यासाठी नक्कीच एक सल्ला देईल.
ऐन मुक्याच्या वेळी स्वतःच्या संघाचा ठोका वाढवत आहे, कारण इथे 4 धावा आल्या आहेत. कारण सांगायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडूवरती फलंदाजाला फार मोठं वाव असतं, कारण फलंदाजासाठी ते ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, ज्याच्यावरती षटकार येतो किंवा चौकार येतो. इथे फार मोठी चुकी केली डीजे. या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच इथे मात्र चौकार आलाय. 5 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 14 धावसंख्येची आपण पाहतोय या ठिकाणी आवश्यकता. हे पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा येतोय. स्वैरच्या माऱ्याने मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मनोजला परतावा लागेल. आतिघाई आणि संकटात जाई असा प्रकार सध्या मैदानात घडलाय मनोजच्या बाबतीत, कारण तेंबे तेंबे तले साचे क्रिकेट मॅच अजूनही फार जवळ होती आणि इथे मात्र या पहिल्या चेंडूचा विचार करायला गेलं तर 5 धावा आल्या. आता मात्र येणारे 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 13 धावसंख्येची आवश्यकता. आगाऊपणा तू केला का तर जर आपण पाहिलं तर क्रुशियल मुवमेंटला विकेट बाहेर आल्या. गरज होती का या विकेटची, कारण भरपूर कमी धावा पाहिजेत. मनोजच्या बाटमधून त्या धावा येत होत्या, परंतु व्हाईट बॉल असून सुद्धा वैभवने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. एक कुठेतरी मास्टर माइंड स्ट्रोक आता वैभवचा काम करेल का हे ऐकायला नक्कीच तुमच्या माध्यमातून ऐकायला आवडेल. हा नक्कीच पियुष, जर विचार करायला गेलं तर थोडं तर वेट अँड वॉच करावं लागतं. क्रिकेटचं एक तंत्र आहे, वेट करा, वॉच करा आणि नंतर मात्र क्रिकेट केला. कारण इथे मात्र धोका पत्करलाय आणि या धोक्याने मात्र विकेट गमावले. आवश्यकता नव्हती, कारण तुमच्या ताकद आहे मनोज जाधव, क्षमता होती आणि त्या क्षमतेला तुम्ही बॅकफुटवरती टाकलाय. स्वतःचा आत्मविश्वास ढासळला आणि इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. गोलंदाज विपुल आयनकर. फटका केला जातोय, टॅप करून केला जात आहे. वैभव थेरच्या फळीमधून ही एकेरी स्वरूपातली धाव येते. आता मात्र एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 47 या 48 या आकड्यावरती येत आहेत. असो, परंतु जाऊया 48 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. एक चुकी विपुलने केली होती, जिथे मात्र कॉन्फिडन्स ढासळला होता विपुलचा. हा सुंदर फटका घेतोय फलीमधून. आपण पाहायला गेलं तर मात्र ज्ञानेश्वर हिला फलंदाजीसाठी आहे. मॅन फ्रॉम कलंबोले आपण पाहतोय. एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नवीन तयार होत आहे. आपण पाहतोय कर्जत क्रिकेट पूर्वी होतं कुठे आणि आता जाऊन पोहोचलाय कुठे, कारण एक नाव लौकिक सुद्धा कर्जत क्रिकेटच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र विपुलचा पुढचा चेंडू सामना करेल तो वैभव थेर. हा सुंदर फटका आहे, दाखवून दिलाय, परंतु या फटक्यामध्ये आता वैभव थेरला परतावा लागेल. अफलातून झेल या ठिकाणी काय घडलं मैदानात, मॅच मध्ये टर्निंग पॉइंट काय येईल ते नंतर या मॅच संपल्यानंतर सांगून देईल, परंतु आता मात्र या मॅच मध्ये यू टर्न पाहायला मिळतोय. डीजे आणि एक निर्णायक मोमेंटला एक निर्णायक विकेट आली आहे. खांडसकर कुठे आहेत? आवाज येत नाहीये खांडसकर. कसा कस भरलाय सॅन, ओव्हर टू यू सर. यस, आज खांडसकर कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. करणार नाहीत. एक नांदगावची ट्रॉफी सोडली, खांडाची ट्रॉफी सोडली तर मात्र तिथे मॅच फार कमतरतेत पाहायला मिळतात. इकडे मॅच कडे जाऊया. इथे मात्र फटका आलाय, हा चेंडू जातोय वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे मॅच मध्ये जर पाहायला गेलं ना तर नक्कीच एक सांगेल, कारण इथे विपुल आयनकरने जोखीम पत्करली आहे
आयुष्यात जोखीम पत्करायला शिका. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. परंतु इथे मात्र विपुल आयनकरने जोखीम पत्कारली, गोलंदाजी आपल्या खांद्यावरती घेतली आणि इथे मात्र या गोलंदाजीच्या जीवावरती आता एक चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाला विनंती आहे की आपण तयारीत राहायचंय. हा सुंदर फटका येतोय परंतु हा चेंडू जातोय चौकारात. विचार करावा लागेल या ठिकाणी. जरी विजय संपादन केला असला तो आगरी वॉरियर्स कांडस या संघाने, परंतु इथे विचार केला शेवटच्या चेंडूवरती हा चौकार झालाय म्हणजे नितेश पॉइंट टेबलचा फार मोठा विचार करावा लागतो मैदानात. कारण एक चेंडू एका धावेची रणनीती का असते, कारण कुणाल गुप्ता सुद्धा आमच्या समेत जोडले गेले, त्यांना सुद्धा माहीत आहे की या रनरेटचा काय विषय असतो. आणि त्याच्यानंतर मात्र हा चौकार अडवला पाहिजे होता, अडवला गेला नाहीये. परंतु इथे मात्र 6 धावेंनी पराभूत झालाय तो चांदई सुपर किंग हा संघ. थँक्यू सर. नक्कीच मॅन ऑफ द मॅच इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचवा. संदीप सर. भरपूर चांगली मॅच, एक टर्निंग पॉइंट ठरला मॅच मध्ये.